माझ्या बाळमित्रांनो, आज मला जे 2 शब्द बोलायला सांगितले, मी कधी माईकवर जास्त बोलले नाही, तरी बोलण्याचा प्रयत्न करेन. प्रथम तुम्हाला सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा. तर शिकल्याशिवाय आणि पुढे काय नाही. आई बाप शिकवतो म्हणून तुम्ही शिका, त्याचा उपयोग करायचा नाही. तुम्ही स्वतःच्या मनाने शिकायला पाहिजे. नाहीतर आई बापाजवळ पैसा आहे, ह्या कॉलेजमध्ये जा त्या कॉलेजमध्ये जा आणि पास होतो मुलगा, पण त्याला ती जर टक्केवारी भेटली नाही तर त्या कॉलेजचा काढीचा उपयोग नाही. तेव्हा पोरांना मी एक विनंती करून सांगतो की आई बाप जो पैसा खर्च करतो त्याची काहीतरी चीज करून दाखवा. आणखी नवीन पिढीला एक मी सांगतो की तुम्ही आज गरम रक्तात जेवा. गरम आणि नरम. नरम असल्यावर एक घास पोटात जास्त जातो, गरम तोंड भासतो. हा सर्वांनी लक्षात ठेवा. आज आमच्या लेवलला यशवंत माटे असतील, प्रकाश सर असतील किंवा दगडू भोसले, अनेक लोक केशव वगैरे आमच्या एखादा शब्द बोला थांबा तर थांबतो. पण तुम्ही नवीन पिढीतली पोरं आहेत ना, ती तशी वागत नाही. तुम्हाला जर एखादा लागसा शब्द बोलला तर तुम्ही म्हणजे माझा एक तुम्हाला सर्वांना प्रांजल कणखणीचा मत सांगतो. तुम्हाला जर तुमच्या मनात खतखत असेल आजच्या दिवशी त्याला काही बोलू नका. सकाळी उठल्यानंतर आईबापाला बोला, आईबापाला बोलायचं नसेल बोलू नका, पण सकाळी त्या माणसाला जाऊन विचारायचा की बा रात्री मला जो काय शब्द बोलले तो कसा काय. म्हणजे तुमच्या मनातला पण राग कमी असेल आणि त्या बोलणाऱ्याच्या मनातला पण राग कमी असेल. आता मला जास्त काय बोलायचं नाही, आपल्याला पुढचा कार्यक्रम चालू करायचा आहे. मी काय बोलतोय हा सर्वांनी लक्षात घ्या आणि पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी किंवा तुमच्या शिक्षणासाठी माझ्या तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहेत.